नवं स्वीकारताना जुन्या गोष्टी सोबत घेऊन चला. मग या जगताना या नवीन गोष्टी चांगल्या अर्थाने, चांगल्या दृष्टिकोनातून आणि त्यातून जर का नुकसान होणार नसेल, माझ्यासारखी एखादी सखी, प्रत्येक सखी संसाराच्या गाड्यात जबाबदाऱ्यांमध्ये इतकी गुरफटलेली असते, ती मैत्रिणींबरोबर मोकळा श्वास घेत असेल, आनंद साजरा करत असेल, तर मग यात नुकसान काहीच नाही ना. तिला कुठेतरी स्वतःचा मी टाईम, स्वतःचा वेळ मिळतोय. जगणं नव्यानं शोधतीये ते. म्हणूनच सगळ्याच नव्या गोष्टी वाईट नसतात ना, असो. म्हणूनच माझ्याकडून या उद्यापासून सुरू होणाऱ्या 2026 या वर्षासाठी माझ्याकडून माझ्या सगळ्या सख्यांना आणि आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नववर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंददायी, आरोग्यदायी आणि सुखकारक